या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे पॅरामेट्रिक कर्व्स. सो पॅरामेट्रिक कर्व्स समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण कार्टेशियन कर्व केले होते तेव्हा एक्स आणि वाय चं एकच इक्वेशन होतं, त्याला आपण कार्टेशियन म्हणतो. पॅरामेट्रिक म्हणजे काय? देअर आर टू सेपरेट इक्वेशन्स ऑफ एक्स अँड वाय अँड देअर इज अ थर्ड व्हेरिएबल टी और थिटा इन बोथ द इक्वेशन्स. दिस टाइप ऑफ कर्व्स आर नोन ॲज पॅरामेट्रिक कर्व्स. सो पॅरामेट्रिक कर्व्स तुम्हाला बघूनच कळणार आहे. दोन वेगवेगळे इक्वेशन आले, फॉर एक्झाम्पल त्याच्यात एक्स पण आहे, वाय पण आहे आणि तिसरा माणूस आहे टी. अशा इक्वेशन्सला आपण म्हणणार आहोत पॅरामेट्रिक कर्व्स. पॅरामेट्रिक कर्व्स आले की हे रूल्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. खूप जास्त किचकट रूल्स आहेत, बट तुम्हाला काही शॉर्टकटने ते पाठ करायचे. तसे पाठ केले तर हे अवघड राहणार नाहीत. माझं काम आहे की रूल्स व्यवस्थित देणं, पण पाठ कसे करायचे, शॉर्टकट काय मारायचा, हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो. स्टेप नंबर 1 टू फाइंड सिमेट्री काय आहे? टी ला मायनस टी पुट कर. लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही शॉर्टकट नोट्स लिहून ठेवायच्या कधी. टी ला मायनस टी पुट करून टाका. जर इक्वेशन सेम राहिलं तर त्याला आपण इव्हन म्हणतो आणि इक्वेशननी साइन चेंज केले तर त्याला आपण ऑड म्हणतो. ही गोष्ट माहिती पाहिजे. टी ला काय ठेवायचं? मायनस टी. इक्वेशन सेम राहिलं तर इव्हन, चेंज झालं तर ऑड. पुढे काय? जर का पहिलं इक्वेशन इव्हन राहिलं म्हणजे सेम राहिलं आणि दुसरं इक्वेशन बदललं, ऑड झालं, तर आपण त्याला म्हणायचंय कर्व सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे पहिलं तसंच दुसरं बदललं तर एक्स ऍक्सिस, दुसरं तसंच पहिलं बदललं तर सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. एवढं मोठं पाठ करायचं नाहीये, एवढंच लक्षात ठेवायचंय. पहिलं इव्हन दुसरं ऑड एक्स, पहिलं ऑड दुसरं इव्हन वाय. आणि दोन्ही रूल जर लागू नाही झाले किंवा स्पेशल केस मध्ये थर्ड रूल यूज करायचा आहे. टी ला पाय मायनस टी पुट करायचंय, वाय बदलला नाही आणि एक्स बदलला तर कर्व इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. हा रूल कधी लागू होणार आहे? इट इज ओनली इन द स्पेशल केसेस. मी एक्सप्लेन करीन न्यूमरिकल्स. स्टेप नंबर 2 आहे की आपली कर्व ओरिजिन मधनं जाते का नाही. यासाठी एवढंच बघायचंय की आपली कर्व कधी झिरो होतो, एक्स आणि वाय कधी झिरो होतो हे बघा. आणि तो कधी झिरो होणार? टी इज इक्वल टू झिरोलाच होणार. सो सिंपल आहे ही इक्वेशन समजून घ्यायची. टी ला झिरो पुट करा. टी ला काय पुट करा? झिरो. एक्स आणि वाय दोघेही झिरो झाले तर कर्व पासेस थ्रू ओरिजिन, नाही झाले डू नॉट पास. हा किचकट पॉइंट, हा पॉइंट करणं भाग आहे पण आहे खूप जास्त किचकट. सिंपल गोष्टी लक्षात ठेवा. डीवाय बाय डीएक्स काढायचं. काय काढायचंय तुम्हाला? डीवाय बाय डीएक्स. डीवाय असतो डीवाय बाय डीटी आणि डीएक्स असतो डीएक्स बाय डीटी. म्हणजे काय? वरती काढायचा वायचा डेरिव्हेटिव्ह, खालती काढायचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला मिळेल स्लोप. तुम्हाला काय मिळेल? स्लोप. आता तुम्हाला हा स्लोप एकदा झिरोशी इक्वेट करून टी काढायचा आहे आणि हा कर्व इन्फिनिटीशी इक्वेट करून टी काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला पहिले स्लोपचं इक्वेशन फाइंड करायचंय, त्याला एकदा झिरोशी इक्वेट करायचं, टी काढायचा, इन्फिनिटीशी इक्वेट करून टी काढायचा आणि हा आलेला टी एक्स आणि वाय मध्ये पुट करून तुम्हाला मिळेल टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस, टँजंट पॅरलल टू वाय ऍक्सिस. हे बघा, प्रत्येक वेळेला पेपर वरती किती मार्काचा हा क्वेश्चन आहे त्यावरती ठरणार आहे हा किती डीपली करायचा. जर का हा क्वेश्चन 4 मार्काचा वगैरे असेल ना, स्किप ऑल दिस पॉइंट, फक्त डीवाय बाय डीएक्स काढा, विषय संपला. 5 किंवा 6 मार्काचं क्वेश्चन असेल हे सगळं करणं कंपल्सरी आहे मार्क मिळण्यासाठी. ओके, टेबल बनवायचंय. कोणाकोणाचं टेबल बनवायचंय? टी, एक्स, वाय आणि डीवाय बाय डीएक्स. म्हणून 4 मार्काचा क्वेश्चन जरी असेल तरी डीवाय बाय डीएक्स काढणं कंपल्सरी आहे, खालचं सोडून द्या. टेबल बनवायचंय, व्हॅल्यूज पुट करायचे आणि फायनली रिजन ऑफ ऍब्सेंस मार्क करायचं. सो हे जे कर्व्स आहेत त्याचे रूल्स ऍक्च्युअली बुक मध्ये बघा तर खूप जास्त रूल्स आहेत. मी खूप जास्त क्लब केले आहेत, कंबाईन केले आहेत, कमी केले आहेत तुमच्यासाठी. ओके, स्टेप नंबर 1 टू फाइंड सिमेट्री. सिमेट्री काढायचे फार जास्त कष्ट आहेत. कार्टेशियन मग सारखं सोपं नाही आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला टी ला मायनस टी पुट करायचं. करा टी ला मायनस टी पुट. टी ला काय पुट केलं मी? मायनस टी. ओके, एक्स इज इक्वल टू ए मायनस टी. आता मी इथे एक रूल लिहून ठेवला, हे लक्षात ठेवा. साईनच्या आतला मायनस बाहेर येतो, कॉसच्या आतला मायनस निघून जातो. काय सांगितलं मी?
साईनच्या आतला मायनस बाहेर येतो, कॉस्टच्या आतला मायनस निघून जातो. साईनच्या आतला मायनस बाहेर आल्यावर हा झाला मायनस साइन टी. कॉस्टचा आतला मायनस निघून गेल्यावर हा झाला कॉस टी. आता नीट बघाल तर जो वाय आहे तो तसाच आहे आणि जो एक्स आहे त्यांनी त्याची साईन चेंज केली. हे बघा, टी झाला मायनस टी प्लस साइन झाला मायनस साइन. म्हणजे एक्स आहे ऑड आणि वाय आहे इव्हन. चेक करा. म्हणजे पहिला ऑड दुसरा इव्हन, पहिला ऑड दुसरा इव्हन, देन कमेंट कर विथ सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. कळलं का वाय ऍक्सिसला आहे. आता हेच जर का पहिलं इव्हन दुसरं ऑड आलं असतं तर काय लिहिलं असतं मी, कर विथ सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. राइट. सेकंड, इंटरसेक्शन विथ ओरिजिन. काय करायचंय, शॉर्टकट लक्षात ठेवा. T0 पुट करायचंय. T0 x इज इक्वल टू करा 0 पुट, a 0 प्लस साइन 0 आणि y a 1 मायनस कॉस 0 केलं पुट. आता ज्यांना ज्यांना पाठ आहे त्यांनी पाठ करा, ज्यांना ज्यांना पाठ नाही त्यांनी कॅल्सी वापरा. 0 प्लस साइन 0 कॅल्सी टाका, 0 प्लस साइन 0, आन्सर 0 होईल कारण साइन 0 0 असतो. 0 इंटू एव्हरीथिंग 0. मग एक्सचा आन्सर काय आला 0. कॅल्सी टाका, 1 मायनस कॉस 0 टाका इक्वल टू दाबा. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. 1 मायनस 1 0, 0 इंटू एव्हरीथिंग 0. सो वाय पण काय आला 0. सो टी 0 पुट केल्यानंतर जर का दोघही 0 आले तर आपण येणार आहे कर्व passes through origin. कर्व passes through origin. सगळं 0 झालं. राइट. थर्ड स्टेप, किचकट स्टेप, फाइंड स्पेशल पॉइंट्स. काय फाइंड करायचे, स्पेशल पॉइंट्स. 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर डीवाय बाय डीएक्स काढायचा आहे कंपल्सरी. कसा काढायचा ते लक्षात घ्या. डीवाय बाय डीएक्स काढण्यासाठी वरती y चा डेरिव्हेटिव्ह काढा, खालती x चा डेरिव्हेटिव्ह काढा. वरती कोणाचा काढा, y चा. चला पहिले y चा डेरिव्हेटिव्ह काढतोय. बघा डेरिव्हेटिव्ह काढायला शिकवतोय. a तसाच कॉन्स्टंट, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि कॉस चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन. तो मायनस आणि हा मायनस झाला प्लस. बरोबर आहे. खाली x चा डेरिव्हेटिव्ह a तसाच, t चा डेरिव्हेटिव्ह 1, साइन चा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. देअरफॉर डीवाय बाय डीएक्स आन्सर आलेला आहे आपलं. ए कॅन्सल झाला. वर उरला साइन टी, खाली उरला 1 प्लस कॉस टी. ओके. आता तुम्हाला खूप 2 महत्वाचे फॉर्म्युलेस पाठ करायचे जे या युनिट मध्ये खूप वेळा लागणार आहेत. ते फॉर्म्युले आहेत, साइन टी ला आपण लिहू शकतो 2 साइन टी बाय 2 कॉस टी बाय 2. हा फॉर्म्युला आवर्जून पाठ करा. साइन टी ला आपण काय लिहू शकतो, 2 साइन टी बाय 2 कॉस टी बाय 2. 1 प्लस कॉस टी ला काय लिहू शकतो आपण, 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2. आपण काय करूया, एक छोटी फॉर्म्युलांची एक लिस्ट तयार करूया. ओके, छोटीशी एक लिस्ट तयार करूया. जी तुम्हाला काम येईल प्रत्येक वेळेला. राइट. बघा पहिली काय आहे, साइन टी ला आपल्याला लिहायचंय 2 साइन टी बाय 2 कॉस टी बाय 2. दुसरं 1 प्लस कॉस टी ला काय लिहायचंय 2 कॉस स्क्वेअर टी बाय 2 आणि 1 मायनस कॉस टी ला लिहायचंय 2 साइन स्क्वेअर टी बाय 2. हे 3 फॉर्म्युले पाठ करा, याची मदत खूप जास्त होईल तुम्हाला. त्यानंतर अजून गोष्टी पाठ करायला एक सांगून ठेवतो. साइन 0 0 असतो, कॉस 0 1 असतो, टॅन 0 0 असतो, टॅन पाय बाय 2 इन्फिनिटी असतो, कॉट 0 इन्फिनिटी असतो आणि कॉट पाय बाय 2 0 असतो.
या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. अजून साइन पाय बाय 2 1 असतो आणि कॉस पाय बाय 2 0 असतो. सो काही गोष्टी कॅल्शियम मधनं 10 वेळा काढण्यापेक्षा बेसिक गोष्टी एकदाच पाठ करून टाका. या युनिट मध्ये सारखं लागणार आहे, पोलार मध्ये लागणार आहेत, रोज मध्ये लागणार आहेत, या कंपल्सरी आहेत. हा युनिट करायचा आहे तर 10 वेळा कॅल्शियम वापरणं योग्य नाही, पाठ करून टाका. सो आता जे लिहिलेले फॉर्म्युले ते अप्लाय केले मी. 2 2 कॅन्सल झाला. ह्यात बघा एक कॉस आणि एक कॉस कॅन्सल झाला. खालचा एक कॉस कॅन्सल, वरचा एक कॉस कॅन्सल, वर साइन उरला, खाली एक कॉस उरला. त्याला मी लिहू शकतो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू टॅन टी बाय 2. हा आहे तो स्पेशल पॉइंट. हा स्पेशल पॉइंट 4 मार्काच्या क्वेश्चन साठी काढणं कंपल्सरी आहे. आता 6 मार्काचा क्वेश्चन असेल तर ह्याच्या पुढच्या त्या 2 स्टेप्स करायच्या आहेत. काय 2 स्टेप्स आहेत? याला एकदा 0 शी इक्वेट करा, याला एकदा इन्फिनिटी शी इक्वेट करा, टी काढा. आलेले टी एक्स आणि वाय मध्ये ठेवलं तर तुम्हाला मिळेल टँजेंट पॅरलल ॲट एक्स ऍक्सिस अँड टँजेंट पॅरलल टू वाय ऍक्सिस. हे एक्स्ट्रा पॉइंट्स कोणी करायचे? फक्त आणि फक्त ज्यांचा क्वेश्चन 5 किंवा 6 मार्काचा आहे. 4 मार्क वाल्यांनी हा क्वेश्चन इथपर्यंत सोडून पुढच्या स्टेपला जायचं. सो आता मी इथे एक एक्स्ट्रा स्टेप शिकवतोय. ती स्टेप अशी आहे, टॅन टी बाय 2 ला फर्स्ट टॅन टी बाय 2 ला 0 शी इक्वेट करा. टॅन काय 0 येतो? टॅन 0 0 येतो, आत्ताच लिहून दाखवलं मी तुम्हाला. म्हणजेच टी बाय 2 0 आहे, म्हणजेच टी किती आहे? 0. बरोबर आहे. मग टी 0 एक्स आणि वाय मध्ये पुट करा. इथं 0 पुट करा, इथे 0 पुट करा. जे ऑलरेडी आपण पुट केलेलं आहे ना, परत करायची कष्ट करायची गरज नाहीये. टी 0 ऑलरेडी पुट केलेलं आहे. किती येतं एक्स आणि वायचा आन्सर? 0 0. सो therefore x is equal to 0 and y is equal to 0. These are points at which tangent parallel to x axis. हा स्पेशल पॉइंट त्यांनीच करावा ज्यांचा क्वेश्चन 6 मार्काचा आहे. हेच टॅन टी बाय 2 ला मी आता इन्फिनिटीशी इक्वेट करणार. टॅन कोणाचा इन्फिनिटी असतो ते मगाशी लिहून दाखवलं होतं मी. टॅन पाय बाय 2 इन्फिनिटी असतो. किती? पाय बाय 2. मग 2 2 कॅन्सल, देअरफॉर टीचा आन्सर किती आलं? पाय. टीचा आन्सर किती आलं? पाय. करा पुट एक्स आणि वाय मध्ये. इथे जर मी टी ला पाय पुट केलं तर इथे दिसेल मला ए पाय प्लस साइन पाय. ए पाय प्लस साइन पाय आणि वाय ला दिसेल ए 1 मायनस कॉस पाय. कॅल्क्युलेट टाका. कॅल्क्युलेट कसं टाकायचं? कधीही कॅल्क्युलेट मध्ये पाय टाकायचा नाही. पाय कॅल्क्युलेटला कळत नाही काय आहे. कॅल्क्युलेट क्लिअर करायचा. प्रत्येक पायला 180 म्हणायचं. किती म्हणायचं? 180. सो हे कॅल्क्युलेट काय टाकाल? पाय प्लस साइन 180. जेव्हा साइन आणि कॉसच्या आतमध्ये पाय जातो तेव्हा त्याला 180 म्हणायचं आणि नुसत्या पायला पाय म्हणायचं. सो हे असणार पाय प्लस साइन 180 इक्वल टू दाबा तर तुमचं उत्तर पाय येईल. आणि हा ए तसाच. सो एक्स आला ए पाय, 1 मायनस कॉस 180 टाकाल तर उत्तर 2 येईल. सो उत्तर आलं 2 आहे. सो हे जे पॉइंट्स आहेत हे आहेत पॉइंट्स at which tangent is parallel to y axis. हा जो किचकट पॉइंट आहे मी स्पेशली वेगळ्या पानावर केलाय. हा पॉइंट 6 मार्काच्या क्वेश्चन वाल्यांनी पण स्किप केला तर एखाद मार्क जाईल, पण ह्याच्यासाठी अख्खा क्वेश्चन स्किप करू नका. हा अवघड पॉइंट आहे, किचकट पॉइंट आहे, मान्य करतो. ह्याच्यासाठी क्वेश्चन स्किप करू नका. यू कॅन स्किप दिस पॉइंट, एखाद मार्क तुमचा जाईल, जाऊ द्या. राईट. डायग्राम येतोय. याच्या आधी माझी आहे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय आहे आपली? स्टेप नंबर 4 आहे प्रिपेअर टेबल. टेबल कोणाचं प्रिपेअर करायचंय मला? टी चं करायचंय, एक्स चं करायचंय, वाय चं करायचंय, डीवाय बाय डीएक्स चं करायचंय. व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या घ्यायच्या? टीच्या 0 घ्यायची, पाय घ्यायची, 2 पाय घ्यायची. कुठल्या व्हॅल्यूज घेतल्यात मी? 0 घेतली, पाय घेतली, 2 पाय घेतली. ते मी रूल्स बुक मध्ये सांगितलेलं. करा आपण. टी 0 असताना एक्स 0 आला होता, वाय 0 आला होता, तो माहितीच आहे ना आपल्याला. ऑलरेडी मगासपासून बघतोय आपण. डीवाय बाय डीएक्स किती येणार आहे? डीवाय बाय डीएक्स कोण आहे? डीवाय बाय डीएक्स आहे टॅन टी बाय 2. मग जर का टी 0 पुट केला तर 0 बाय 2 इज 0. टॅन 0 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0.
आता पाय पुट करूया. एक्स मध्ये पाय पुट केला तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना, हे बघा टी पाय पुट केला तर उत्तर किती येतं एक्स ए पाय आणि 2a. मग परत कष्ट कशाला करायचे, ए पाय आणि 2a. नसतं माहित तर पुट केलं असतं मी. इथं डीवाय बाय डीएक्स किती येणार आहे, इथे जर मी पाय पुट केला तर हा पाय बाय 2 येईल आणि पाय बाय 2 म्हणजे टॅन पाय बाय 2 असतो इन्फिनिटी. आणि राहिली 2 पायची गोष्ट. एक गोष्ट लक्षात ठेवा, झिरोनी जर का स्टार्ट केलं तर 360 डिग्री म्हणजे 2 पाय. मग जे झिरोचं उत्तर आहे तेच 360चं उत्तर असणार आहे. म्हणून सरळ सरळ झिरोचं उत्तर कॉपी करायचं, परत लिहायचं नाही. फक्त काय करायचं, कॉपी करायचं, खतम. सो दिस इज माय टेबल. या सगळ्याच्या भरोशावरनं मी आता माझी डायग्राम ड्रॉ करणार आहे. सगळ्यात पहिलं टी 0 असतानाच घेऊया, टी 180 असतानाच आणि टी 2 पाय. म्हणजे इथे टी किती आहे 0, टी किती आहे पाय, टी किती आहे 2 पाय. सो टी 0 असताना माझी व्हॅल्यू काय होती, टी 0 असताना माझे दोघेही काय होते 0-0 होते, म्हणजे सेंटर पॉइंट. टी पाय असताना माझ्या दोघांना व्हॅल्यूज होत्या ना, एकाची ए पाय एकाची 2a. मग कुठेतरी हवेत ड्रॉ करतो मी ती व्हॅल्यू आणि या पॉइंटचं नाव काय देणार, ए पाय कॉमा 2a. आणि 2 पायला परत दोघांची व्हॅल्यू किती झाली 0-0, म्हणजे परत माझ्या ओरिजिनला गेले. सो हे 3 पॉइंट मला कनेक्ट करायचे. आता हे 3 पॉइंट कसे कनेक्ट करायचे ते ह्याच्यावर आहे सगळं, स्लोप वर सगळं डिपेंड आहे बघा, स्लोप वरती. आता तुम्हाला विचारतो स्लोप म्हणजे काय. स्लोप म्हणजे मराठीमध्ये उतार. आता समजा मी म्हटलं उतार नाहीये तर लाईन अशी असते ना, उतार कुठे याला आहे का उतार, उतार नाहीये. आणि खूप जास्त उतार आहे याला म्हणतात इन्फिनिटी उतार असणं आणि याला म्हणतात 0 उतार असणं. सो तुम्हाला बघायचंय स्लोप किती आहे. डीवाय बाय डीएक्स इज नथिंग बट स्लोप. मग पहिल्या पॉइंटला टी 0 असताना स्लोप किती आहे 0 आहे, म्हणजे स्लोप नाहीये, म्हणजे आडवी रेष. पाय जाताना स्लोप इन्फिनिटी आहे, म्हणजे खूप जास्त उतार आहे या पॉइंटला, म्हणजे उभी रेष. आणि 2 पायला परत स्लोप नाहीये, म्हणजे कशी रेष, आडवी रेष. म्हणजे मला इथून आडवं सुरुवात करायचं, इथे जाईपर्यंत उभं होऊन परत तिथे जाईपर्यंत आडवं व्हायचंय. सो ही डायग्राम माझी अशी आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल स्लोप वरनं मी कशी डायग्राम जज केली. आडवी उभी आडवी, मला इथे कळलं 0 इन्फिनिटी 0. सो या 3 पॉइंट्सला माझी डायग्राम अशी झाली. अँड माय कर्व वॉज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस, म्हणून जे त्या बाजूला आहे तेच रिपीट झालं नेगेटिव्ह साइडला. सो दिस इज द पॅरामेट्रिक कर्व फॉर द गिवन इक्वेशन. आता आपल्याला फक्त पाहिजे लास्ट पॉइंट, रिजन ऑफ ऍब्सेन्स. जो 5th पॉइंट आहे आपला, रिजन ऑफ ऍब्सेन्स. काय रिजन ऑफ ऍब्सेन्स आहे, हे बघा माझी कर्व इथे कधीच थांबणार नाही. 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय असं कायम जाणार आहे. माझी कर्व वर लिमिटेड आहे, खाली लिमिटेड आहे. या खालच्या व्हॅल्यू नाहीयेत माझ्याकडे, म्हणजे वाय लेस दॅन 0 ला नाही. आणि इथं वाय ची व्हॅल्यू किती आहे 2a, 2a च्या वर पण नाही. देअरफॉर वाय इज इक्वल टू 0 च्या खाली नाही आणि वाय 2a च्या वरती नाही. सो दिस इज माय रिजन ऑफ ऍब्सेन्स फॉर दिस गिवन कर्व. सो अशा प्रकारे हा पॅरामीटरचा पार्ट सॉल्व्ह करायचा असतो. सगळ्यात किचकट पार्ट हा आहे. झेपत असेल तर करा, नाहीतर सोडा. मेन पार्ट हा आहे, हा करणं कंपल्सरी आहे. आणि डायरेक्टली हे पेज कंपल्सरी, टेबल आणि ही डायग्राम. सो दिस इज हाऊ टू सॉल्व्ह पॅरामेट्रिक इक्वेशन. ह्याच्यावरती मी अजून बरेच क्वेश्चन्स घेईन. थँक्यू.